गाडी रस्त्यावर शांतपणे चालत होती आणि गाडीत बसलेले दोघे जण त्यांच्याच विचारात हरवले होते. त्या काळ्याभोर रात्रीत त्यांच्या आत काय लपून बसले होते कोणास ठाऊक. कुणालचे हात स्टेअरिंग व्हीलवर हळुवारपणे विसावले होते. तो वारंवार शेजारी बसलेल्या नव्याकडे पाहत होता. थोडा घाबरलेला आणि थोडा काळजीत दिसत होता. तिला नवीन लुकमध्ये पाहून कुणालच्या हृदयाचे ठोके वाढत होते. नेहमी आत्मविश्वासू दिसणारी नव्या आज खूप घाबरलेली दिसत होती. तिला असे पाहून कुणालने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे पाहू लागला. त्यांचे लग्न अशा स्थितीत नव्हते की तो गाडी थांबवून कोणताही दुष्कर्म करू शकेल. जरी त्याचे मन हे इच्छित होते, कारण आता ती त्याची पत्नी झाली होती. त्याचा तिच्यावर पूर्ण अधिकार होता. पण त्याला खात्री होती की जर त्याने असे काही केले तर त्याच्या गालावर एक जोरदार थप्पड पडेल आणि त्याचा गाल लाल होईल. म्हणून तो गप्प राहिला. पुन्हा पुन्हा बोटे फिरवत असलेली नव्या तिच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून तिच्या शेजारी बसलेल्या कुणाल रावतच्या पांढऱ्या हातांकडे पाहत होती, जे निर्मात्याने खूप सुंदर बनवले होते. आणि मग ती तिच्या काळ्या सुंदर हातांकडे गुप्तपणे पाहत असे, जिच्यावर मेहंदीचा रंग खोलवर छाप सोडत होता, ज्यामुळे ते आणखी गडद होत होते. हीच गुंतागुंत तिच्या आयुष्यभर तिच्या सोबत राहणार होती. आणि आता ही न्यूनगंडाची भावना आणखी वाढली होती, कारण आता ती कुणाल रावतची पत्नी बनली होती. तो कुणाल जो स्वतःमध्ये अद्भुत होता. शेवटी त्याने मला का निवडले? मी कोणत्याही प्रकारे त्याच्या लायक नाही. त्याने फक्त बदला घेण्यासाठी माझ्याशी लग्न केले. तिने रागाने मुठी आवळल्या. आज पुन्हा ती त्या माणसासमोर हरली होती. ती सर्व काही विसरली होती. तिचा द्वेष करणाऱ्या व्यक्तीसोबत ती पती-पत्नीचं नातं कसं टिकवू शकेल? पण ती त्याची पत्नी असल्याने आता तिला हे नातं पुढं नेणं भाग होतं. म्हणजे लग्नाची रात्र. तिच्या मनात वीज चमकली. तिने अचानक कुणालकडे पाहिले, जो बेफिकीरपणे गाडी चालवण्यात व्यस्त होता. या व्यक्तीशी इतके जवळचे नाते अजिबात शक्य नाही. मी तुझ्यासोबत रूम शेअर करणार नाही, ती द्वेषाने म्हणाली. आणि कुणाल रावत बेफिकीरपणे खांदे उचकवत म्हणाला, नाही, तू माझी बायको आहेस. रूम विसर. मी तुझ्यासोबत एक ड्रेसही शेअर करेन, कारण आता आपण एक शरीर एक आत्मा झालो आहोत. त्या सुंदर क्षणांची कल्पना कर, जेव्हा आज रात्री माझी शिद्दत सहन केल्यानंतर तू माझा सैल शर्ट स्वतःला गुंडाळून बसशील. आणि जेव्हा मी सकाळी उठून तुझ्याकडे माझा शर्ट मागेल, पण तू तो देण्यास नकार देशील, तेव्हा मी स्वतः तो शर्ट तुझ्या अस्तित्वातून काढून घेईल. आणि मग तुला त्या रूपात पाहून माझे मन पुन्हा एकदा मोहात पडेल. आणि शर्ट घालण्याऐवजी मी तो पुन्हा काढून तुला माझ्या जवळ घेईन. आणि त्यानंतर शांत, पूर्णपणे शांत. पुढे एकही शब्द बोलू नकोस. नव्याचा चेहरा लाल झाला होता. तो त्याच्या बेफिकीरसोबतच निर्लज्जपणाही शिगेला पोहोचला होता. नव्याच्या मुठ्या आणखी घट्ट झाल्या. मी तुला माझा नवरा मानत नाही. मी तुझ्याबद्दल काकांकडे तक्रार करेन, ती असह्यपणे म्हणाली. ही एकमेव धमकी त्याला देऊ शकत होती. कुणालने अचानक गाडी थांबवली, सीट बेल्ट काढला आणि नव्याला खाली उतरवले आणि तिला इतके जवळ ओढले की त्याचे चेहरे एकमेकांवर आदळले. ठीक आहे मनोरंजक, आता मी जे काही करणार आहे, जा आणि हे बाबांना सांग. मला काही फरक पडत नाही. तो तिच्या ओठांवर पूर्ण तीव्रतेने झुकला. नव्याचा श्वास तिच्या घशात अडकला. ती हे कसे विसरली होती? कुणाल रावत हा एक निर्लज्ज आणि स्पष्ट वक्ता मुलगा होता. ही पहिलीच वेळ नव्हती. परीक्षेचा हॉल इतका शांत होता की घड्याळाची टिकटिक जोरात ऐकू येत होती. कुणाल रावतने पेन तोंडात दाबला होता. त्याचे डोळे इकडे तिकडे फिरत होते. यावेळी त्याला परीक्षा पास करायची होती आणि तो पूर्णपणे तयारीने आला होता. त्याची तयारी वेगळ्या पातळीची होती. हे वेगळे होते. त्याने त्याच्या जीन्सच्या पट्ट्याखाली एक छोटीशी चिठ्ठी काढली. बोटांच्या टोकांनी हळुवारपणे ती उघडली. पेन अजूनही त्याच्या तोंडात होता आणि त्याचे डोळे अजूनही इकडे तिकडे फिरत होते. त्याने चिठ्ठीकडे खूप काळजीपूर्वक पाहिले, पण दुसऱ्या क्षणी त्याला एक जोरदार धक्का बसला. व्हेज बिर्याणी कशी बनवायची? त्याचे डोळे मोठे झाले. बिर्याणी बनवण्याची संपूर्ण पद्धत चीटवर लिहिलेली होती. आता त्याने ती चिडून बाजूला टाकली. आता त्याचे हात कॉलर खाली ठेवलेली दुसरी चीट बाजूला काढत होते. त्याने एका छोटीशी गुंडाळलेली चिठ्ठी उघडली. सुंदर हास्य कसे ठेवावे? तो वाचता वाचता त्याच्या चेहऱ्याचे हावभाव बदलले. चीटवर लिहिले होते, तुमच्या दोन्ही जबड्यात बोटे घाला आणि इकडे तिकडे जोरात ओढा आणि तुमचे गाल दुखू लागतील. काय मूर्खपणा आहे हा? त्याच्या भुवया आणखी वर गेल्या.
डोके दुखू लागले. त्याने रात्री झोपण्यापूर्वी सर्व चिट्स तयार केल्या होत्या आणि त्याला 100% खात्री होती की त्याने बिर्याणी बनवण्याची पद्धत किंवा सुंदर हास्याची पद्धत अजिबात लिहिली नव्हती. मग हे हस्ताक्षर कसे बदलले आणि नव्याचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर चमकला. तीच नव्या जी सकाळी डिक्शनरी घेण्यासाठी आली होती. संपूर्ण दृश्य त्याच्या डोळ्यासमोर चमकले. तो बाथरूममधून बाहेर आला होता आणि नव्या त्याच्या स्टडी टेबलजवळ उभी होती. कुणालला बाथरूममधून बाहेर येताना पाहून ती अचानक घाबरली होती. आता कुणालला आठवत होते की तीही थोडी घाबरली होती. "तू इथे काय करतेस?" त्याने केसांमध्ये टॉवेल फिरवत विचारले. "अ, मी माझी डिक्शनरी घ्यायला आले होते." नव्याने तिचे केस कानामागे केले आणि खोलीतून बाहेर पळून गेली. तर तर हे सर्व ती या पेप्सीमुळे झाले आहे." तो रागाने कुरकुरला. मी ते जाऊ देणार नाही. ती पेप्सीची बाटली. आज तू अडचणीत आहेस." त्याने आजूबाजूला पाहिले. मी आता काय करावे? पण तो निष्क्रिय बसू शकत नव्हता. म्हणून दिसण्यासाठी त्याने कोऱ्या कागदावर 2-2दा प्रश्न लिहायला सुरुवात केली. पण तरीही त्याचा वेळ जात नव्हता. कुणाल आता तो कंटाळला होता. त्याने फक्त त्या पेप्सीच्या बाटलीमुळे त्याचा BA पास होण्याचा प्लॅन रद्द झाला होता आणि ही त्याची शेवटची संधी होती. एक दीर्घ उसासा टाकत त्याने पेपर उलटा केला. मग उठला आणि हॉलमध्ये अभिमानाने चालत गेला. शिट्टी वाजत दाराकडे गेला. बाहेर येताच त्याने खिशातून मोबाईल काढला आणि त्याच्या बालपणीच्या खोडकर मित्राला फोन केला. दरम्यान संजीवला धक्का बसला. "अरे, पेपर इतक्या लवकर संपला? काही झालं का?" "पेपरवर गोळी झाड आणि मला लवकर घ्यायला ये. आज तिसरे युद्ध सुरू होणार आहे. माझ्याकडे वेळ नाहीये. लवकर ये." संजीवच्या बकवास ऐकून न घेता कुणाल रावतने त्याचा मोबाईल बंद केला आणि तो खिशात घातला आणि शिट्टी वाजवत गेटवर आला. तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही. पण उडून जाऊन त्याने पेप्सी बाटलीचे झाकण उघडून सर्व गॅस काढावा असे त्याला वाटत होते. मला माहीत नाही ती स्वतःबद्दल काय विचार करते. तिला एवढा अहंकार कशाबद्दल आहे? आज मी तिचा सर्व अहंकार काढून टाकेन. तो रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथवर चालू लागला. संजीव, जो त्याची बाईक चालवत येत होता, त्याच्या चेहऱ्यावर धक्का होता. "तू ठीक आहेस ना? तू रात्रभर चीट शीट तयार केलीस आणि परीक्षा देऊन इतक्या लवकर बाहेर आलास. त्या शीटमधून तुला एकही प्रश्न आला नाही का?" संजीवची काळजी वाढली. कुणालने संजीवच्या कमरेवर थाप मारली आणि तो त्याच्या मागे बाईकवर बसला. "मी आज तिला जाऊ देणार नाही. BA पास करण्याची आणि माझ्या वडिलांच्या नजरेत थोडे डोके वर करण्याची ही माझी शेवटची संधी होती. पण आईन्स्टाईनच्या मुलीला हे पचवता आले नाही. मी आज तिचे सर्व विज्ञान बाहेर काढेन. कृपया मला लवकर घरी घेऊन जा." कुणाल रावत म्हणाला आणि संजीव हे सगळं समजून तो मोठ्याने हसला. "अरे, आता हा सगळा गोंधळ त्या त्रासदायक पुस्तकी किड्यामुळे झाला आहे. मी मान्य करतो बॉस. जर कोणी तुला हरवू शकत असेल तर ती फक्त आणि फक्त तीच शुद्धीवर आणू शकते." तो त्याच्या आवाजात हसत राहिला आणि नव्यासोबत संजीवचा गळा दाबावा हा विचार करण्यापासून कुणाल स्वतःला रोखू शकला नाही. नव्याचा विचार करत त्याचा घसा कोरडा झाला. बिनबुलाए मेहमान ही म्हण तिला अगदी बरोबर बसते. तो विचार करत होता. नव्याचे वडील राज आणि कमलजी यांनी एकत्र एक कारखाना सुरू केला होता. दोघेही खूप चांगले मित्र होते आणि ते व्यापारात भागीदारी देखील घेणार होते. त्यांचे काम लवकरच चांगले सुरू झाले. राज त्यांच्या पत्नी आणि मुलीसोबत राहत होते. ते एक आनंदी कुटुंब होते. त्यांची मुलगी नव्या ही राज आणि उषाचे जीवन होते. पण एके दिवशी सर्व काही संपले. जेव्हा उषाजी बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी गेल्या तेव्हा तिथे काही विजेचा प्रवाह होता. त्यांचा मंद किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. तेव्हा राजने जोरात दार वाजवले आणि जेव्हा दार उघडले नाही तेव्हा त्याने बाथरूमचा दरवाजा तोडला. त्यांची पत्नी त्यांच्या समोर जमिनीवर पडलेली पाहून तो तिच्याकडे धावला आणि त्यालाही जोरात विजेचा झटका बसला. तो काही सेकंद वेदनेने तडफडत तिथेच पडला आणि मग कदाचित वीज गेली. त्याने त्याचा फोन काढला आणि कमलजींना फोन केला. तो धावत आले आणि दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. उषाजी जागीच मरण पावल्या होत्या. तर राजचा थोडासा श्वास शिल्लक होता. मरण्यापूर्वी त्याने त्याची मुलगी नव्याचा हात कमलजींच्या हातावर ठेवला आणि म्हणाले, "आता माझ्या मुलीला तुमची मुलगी म्हणून ठेवा. तिच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ देऊ नका." असे म्हणत त्याने शेवटचा श्वास घेतला आणि त्या दिवशी कमलजी नव्याला घरी घेऊन आले. त्यावेळी नव्या 10वीत शिकत होती. ती या धक्क्यातून मोठ्या कष्टाने सावरली होती. पण हळूहळू तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती बनली. ती म्हणजे कमलजी.
कारण कमलजींचा यात मोठा हात होता. ते तिच्यावर खूप प्रेम करायचे आणि तिची खूप काळजी घ्यायचे. घरी पोहोचताच तो पटकन पायऱ्या चढू लागला. त्याला माहीत होते की ती अभ्यासू मॅडम टेरेसवर बसून तिच्या वाचण्याचा छंद पूर्ण करत असेल आणि त्याचा अंदाज अगदी बरोबर होता. ती तिच्या समोर जड पुस्तके पसरवून बसली होती. तिच्या डोळ्यांवर गोल चष्मा होता. तिचे डोके पुस्तकांमध्ये दडलेले होते. कुणालने लगेच गरुडासारखी झेप घेतली आणि तिच्या समोरचे तिचे ते पुस्तक उचलले. तर मॅडमचे यावेळी स्वप्न वैद्यकीय क्षेत्रात सुवर्ण पदक मिळवायचे आहे, बरोबर? जर पुस्तके सुरक्षित राहिली तर हे स्वप्न पूर्ण होईल ना? तो पुस्तकाची पाने फाडत म्हणाला. तर तिचे डोळे रागाने जळत होते आणि नव्याचे तोंड आश्चर्याने उघडले. काय उद्धटपणा आहे हा? मी आत्ताच काकांकडे तुझी तक्रार करेन, ती रागाने म्हणाली. जेव्हा जेव्हा कुणालची कृती मर्यादा ओलांडत असे तेव्हा तेव्हा नव्या अशा प्रकारे त्याला धमकावत असे. कारण कुणाल फक्त त्याच्या वडिलांना घाबरत असे, नाहीतर दुसऱ्या कोणाच्या वडिलांना घाबरत नव्हता. आज तू पंतप्रधानांनाही तुझ्या घरी बोलावून घेतलेस तरीही मी हार मानणार नाही. तुझी काय अडचण होती? हो, यावेळी मी पास होणारच होतो. सत्य हे आहे की तू स्वतःशिवाय या घरात कोणीही यशस्वी होणे सहन करू शकत नाहीस. सर्वात आधी तू माझे घर ताब्यात घेतले आहेस आणि आता माझ्या स्वतःच्या पालकांच्या नजरेत माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतेस. तुला लाज वाटत नाही का? आता मी बघेन की तू वैद्यकीय क्षेत्रात कशी यशस्वी होतेस. त्याने तिच्या डोळ्यासमोर तिची पुस्तके आधीच चिरडली होती. मी तुला मारून टाकीन. जर तुला यश हवे असेल तर ते कठोर परिश्रम करून मिळव, कॉपी करून का? अरे मॅडम, मला तुमचे व्याख्यान ऐकायचे नाहीत. देवाने तुम्हाला थोडेसे मेंदू दिले आहे. तुम्ही स्वतःला आकाशाच्या वर विचार करायला सुरुवात केली आहे. तुम्ही कधी स्वतःला आरशात पाहिले आहे का? खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रकाश आहे, पण तरीही तुम्ही आत जाताच खोली अंधारी होईल. ती खूप घाबरली होती. तो तिरस्काराने म्हणाला की नव्याने खरोखरच जमिनीत बुडाली होती. पण लवकरच तिने स्वतःला सावरले आणि रागाने म्हणाली, काश देवाने तुला तुझ्या दिसण्यासोबत थोडीशी बुद्धिमत्ता दिली असती. तुला फक्त तुझ्या दिसण्याचं लोणचं बनवायचं आहे का? हे दिसणं तुला BA पास करण्यात मदत करणार नाही. नव्यानेही खरं सांगितलं आणि कुणालने आव्हानात्मक नजरेने तिच्याकडे पाहिलं आणि पायऱ्या चढून वर गेला. त्याचा बदला पूर्ण झाला होता, कारण नव्याची सकाळी परीक्षा होती, पण त्याने आधीच पुस्तके फाडली होती. चटक थप्पडचा आवाज प्रत्येक खोलीत ऐकू येत होता. कमल साहेबांचा चेहरा रागाने लाल झाला होता. तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही, पण कुणालचा गळा दाबू शकला नाही. हे तू काय केलंस? तू या मुलीची पुस्तके का फाडलीस? तुला माहीत नाही का उद्या तिचा पेपर आहे? जा तिची नवीन पुस्तके आत्ताच बाजारातून आण. ही तुझी शिक्षा आहे, नाहीतर मी तुला या घरातून हाकलून लावेन. निघून जा, निघून जा. कमलच्या गर्जनेने नव्याचे हृदय थरथर कापले, पण तिला माहीत होते की हाच एकमेव उपाय आहे. कोणाला पूर्णपणे धक्का बसला. या मुलीमुळे त्याला पहिल्यांदाच थप्पड मारण्यात आली होती. त्याचे हृदय उकळत होते. अपमानाची भावना सर्वत्र पसरली होती. मी पुस्तके आणणार नाही. तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा, तो रागाने म्हणाला आणि कमलचे हात पूर्णपणे बंद झाले. तो भारावून गेला. तुला जन्म देण्यापेक्षा मी आत्महत्या केली असती तर बरे झाले असते, तो तुटलेल्या आवाजात म्हणाला. जा, मी स्वतः पुस्तके आणतो. आज नंतर माझ्यासमोर येऊ नकोस. तो खोलीतून बाहेर पडला आणि कुणाल त्याच्या डोळ्यात ज्वाला घेऊन नव्याकडे पाहत राहिला. मी तुला कधीही माफ करणार नाही. तुझ्या कपाळावर हे लिहून ठेवू की या जगातील तुझा सर्वात मोठा शत्रू कुणाल रावत आहे. मी तुला प्रत्येक क्षणी त्रास देईल. मी तुला सोडणार नाही. मी तुला स्वस्थ बसू देणार नाही. तो तिला आव्हान देत बाहेर गेला आणि नव्या पूर्णपणे घाबरलेली भिंतीला टेकून बसली. एक तेजस्वी व्यक्तिमत्व असलेला हा माणूस कदाचित त्याच्या सौंदर्यामुळे दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करत असेल. तिला काहीच समजत नव्हते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तसे तू पूर्णपणे बुद्धिहीन आहेस. नव्या तुझ्याबद्दल अगदी बरोबर आहे. तू फक्त दिसण्यात चांगला आहे. बुद्धिमत्ता याच्याशी तुझा दूर दूर काही संबंध नाही. अरे यार, उघडपणे शत्रूला चिथावण्याची काय गरज होती? अशा शत्रूंशी शीतयुद्धाने लढले जाते. त्याच्या पाठीवर वार केला जातो. त्या अनोळखी व्यक्तीमुळे तुला तुझ्या वडिलांचे वैरही मिळाले आहे. ती आज तुझ्या घरी आहे, पण तिच्या मजबुरीमुळे, आणि उद्या ती नक्कीच एक यशस्वी डॉक्टर होईल आणि स्वतःच्या पायावर उभी राहील. म्हणून ती स्वतःसाठी एक वेगळे घर बनवेल. पण तुला तिच्याबद्दलचे वैर तिला सांगून दाखवण्याची काय गरज होती?
संजीव त्याला समजावून सांगत होता आणि तो आणखी अस्वस्थ दिसत होता. मी माझ्या मनाचा भार हलका करण्यासाठी आलो आहे, स्वतःचा अपमान करण्यासाठी नाही. तो अचानक भडकला आणि संजीवने त्याच्या खांद्यावर थाप मारली. तुझ्या चांगल्या दिसण्याचे काय उपयोग? काय? अरे यार, याचा फायदा घे आणि असा बदला घे की ती तिच्या तोंडावर पडेल. तो गुप्तपणे म्हणाला. कुणालने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. तुला काय म्हणायचे आहे? हे अगदी सोपे आहे. तुला माहीत आहे की मुली तुझी एक झलक पाहण्यासाठी तडपत असतात. जर तू फक्त हसलास किंवा कोणत्याही दिशेने पाहिलेस तर त्यांची संपूर्ण रात्र वाया जाते. नव्यालाही तुझ्या सुंदर व्यक्तिमत्वाचे आकर्षण दाखव आणि तिला तुझ्या प्रेमात पडायला भाग पाड. मग तुझा बदला पूर्ण होईल आणि तुलाही त्याचा आनंद मिळेल. या खेळात तो खूप हुशार होता. तो त्याला गोष्टी सांगत होता आणि कुणाल रावत त्याच्याकडे नापसंतीने पाहत होता. तुला काय म्हणायचे? मी तिला माझ्याकडे आकर्षित करू का? तू वेडा झाला आहेस का? मला त्या पेप्सीच्या बाटलीला हात लावावासाही वाटत नाही. ती दिसायला जितकी कुरूप आहे तितकीच कडू देखील आहे. तुझे प्लॅन तुझ्याकडेच ठेव. संजीवने त्याच्याकडे निराशेने पाहिले. ती फक्त रंगाने थोडी काळी आहे, नाहीतर ती खूप आकर्षक आहे. कदाचित तुला कधीच लक्षात आले नसेल. जरी ती स्वतःला मुलांच्या नजरेपासून लपवून ठेवते. पण मी जेव्हा तुझ्या घरी गेलो तेव्हा पाहिले. मी डोळे मिचकावणे विसरलो होतो यार. आणि हो, तिच्या त्या खोल काळ्या डोळ्यांवर मुले मरतात आणि तुला फक्त नाटक करायचे आहे. तू तिच्याकडे खूप काळजीपूर्वक पाहिले आहेस. संजीवने इतके तपशीलवार सांगितल्यानंतर कुणालने त्याच्या कमरेवर ठोसा मारला. यार, माझी नजर गेली होती तिच्याकडे. बरं, तू या सर्व गोष्टी बाजूला ठेव आणि मी काय म्हणतो यावर लक्ष केंद्रित कर. जेव्हा ती तुझ्या प्रेमात पडेल तेव्हा तिला तोंडावर पाड आणि तेव्हा तुझा बदला पूर्ण होईल आणि ती कधीही डोके वर करून तुझ्याकडे पाहण्याची हिंमत करणार नाही. तुझ्यासमोर बोलणे तर दूरच, कारण मुलींच्या भावना खूप नाजूक असतात. आता तुझी इच्छा, तुला सल्ला देणे हे माझे काम होते. ते अंमलात आणणे किंवा न आणणे हे तुझे काम आहे. तो त्याच्या कानात कुजबुजला आणि निघून गेला आणि तो गोंधळात पडला. तो ते कसे साध्य करू शकेल याचा विचार करत होता. परीक्षा दिल्यानंतर जेव्हा ती बाहेर आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर सूर्याची लाली येत होती. ती थकली होती. तिचे डोळे रात्रभर न झोपल्यामुळे जळत होते. पण सुदैवाने तिचा पेपर चांगला गेला. आज तिचा शेवटचा पेपर होता आणि परीक्षेनंतर तिच्या मित्रमैत्रिणींनी आणि शिक्षकांनी तिच्यासाठी पार्टी दिली होती, कारण सर्वांना विश्वास होता की ती यावेळीही जिंकेल. ती बोर्डाच्या परीक्षेत अव्वल स्थान मिळवेल. तिला आता घरी जाऊन आराम करायचा होता, पण पार्टीला जाणेही महत्त्वाचे होते. काका कमल म्हणाले होते की ते तिला घ्यायला येतील, म्हणून ती कॉलेजच्या गेट बाहेर वाट पाहत होती. अचानक त्याची बाईक थांबली आणि तो सुंदरपणे गाडीतून उतरला आणि तिच्याकडे चालत आला. सनग्लासेस घालून केसांमधून बोटे फिरवत आणि शिट्टी वाजवत तो जवळ आला. नव्याने काही क्षण डोक्यापासून पायापर्यंत त्याच्याकडे पाहिलं. नंतर ती तिरस्काराने चेहरा वळवला. कुणालचा उत्साह कमी झाला, पण त्याने स्मित हास्य कायम ठेवले. आपण घरी जाऊया का? अरे, इथे किती उष्णता आहे. मग तो स्वतः गप्प बसला, कारण नव्याने त्याच्याकडे लक्ष दिले नव्हते. ती वारंवार तिच्या हातातील घड्याळाकडे पाहत होती. मॅडम साहेबा, तुमच्या येण्याचा उशीर आहे. आपण घरी जाऊया का? तो खूप मृदू स्वरात म्हणाला आणि नव्याने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. एवढा मोठा बदल? या व्यक्तीने बदला घेण्याचा विचार केला आहे असे दिसते. तिने स्वतःशी विचार केला. काका कुठे आहेत? का? पप्पांनीच मला तुला घ्यायला यायला सांगितले. इतका देखणा मुलगा तुला घ्यायला आला आहे आणि तुझा मूड खराब आहे. कृतज्ञ असणे वाईट आहे. तो नाक मुरडत म्हणाला. मी तुझ्यासोबत कुठेही जाणार नाही. तू जा, मी रिक्षाने येईन. असं म्हणत नव्याने एक पाऊल पुढे टाकला. तेव्हा रागाने त्याची मुठ्ठी आवळली. त्या पेप्सीच्या बाटलीवर चिखल टाकून ती सडू देण्याचा विचार केला. पण पुन्हा संजूचे शब्द त्याच्या मनात घुमू लागले आणि रागावर नियंत्रण ठेवून तो तिच्या मागे धावला. आता असले काय वैर आहे? मी तुझा कोणीतरी लागतोच. मला माहीत आहे की तू इतक्या गरमीत तुझा पेपर देऊन थकली असशील, म्हणूनच मी तुला घ्यायला आलो आहे. आता बाईकवर बस, तो आज्ञा देणाऱ्या स्वरात म्हणाला आणि त्याने बाईक सुरू केली. नव्यासाठी हा हिटलर होता. तिच्याकडे त्याच्या मागे बसण्याशिवाय पर्याय नव्हता. तिला फक्त घरी जायचे होते. ती त्याच्या मागे बसली आणि बाईकच्या मागच्या हँडलला धरून राहिली. कुणालने बाईक पुढे ढकलली आणि ती थोडक्यात पडता पडता वाचली. मला धर, नाहीतर तुझा पाय मोडला तर मी जबाबदार नाही. पण नव्याने त्याच्यापासून अंतर ठेवले. मग काही अंतरावर गेल्यावर एक आईस्क्रीम पार्लर आले. त्याने खाली उतरून 2 आईस्क्रीम घेतल्या आणि तिला देऊन म्हणाला, ही तुझी परीक्षा संपल्यामुळे माझ्याकडून छोटीशी पार्टी. नव्या मनात विचार करत होती.
एवढे लाड कशासाठी? याला अचानक काय झाले आहे? घरी पोहोचण्यापर्यंत तिने आईस्क्रीम संपवलं होतं. खूप थकल्यामुळे ती 1 तास झोपायला गेली होती. पण जेव्हा ती उठली तेव्हा बराच उशीर झाला होता. तिला 2 तास झोपून झाले होते. तिने पटकन अंघोळ केली आणि कपाट उघडलं. नीट कपडे नव्हते. कारण अभ्यासाशिवाय तिने याकडे कधी लक्षच दिले नव्हते. तिला आरशात स्वतःला पाहणंही वेळचा अपव्यय वाटत होता. ती पटकन नायराच्या खोलीत धावली. नायरा कुणाल रावतची धाकटी बहीण आणि नव्याची चांगली मैत्रीण. अशा कठीण परिस्थितीत नव्याला फक्त तीच साथ देऊ शकत होती. आणि खरंच नायराने तिच्यासाठी एक अतिशय सुंदर सूट शोधला होता. ती हातात मरून सूट धरून खोलीकडे धावली. ती बाथरूममध्ये गेली आणि पटकन ते कपडे घातले, जे खूप फिट होते. समस्या अशी होती की तिने उघडलेली झीप आता निघत नव्हती, कारण झीप तिच्या ओल्या केसांमध्ये अडकली होती. ती तिच्या केसांमध्ये अडकलेली झीप काढण्याचा प्रयत्न करत होती. ड्रेसही निघत नव्हता आणि तो पटकन घालता येत नव्हता. त्या स्थितीत ती बाहेर जाऊन नायराला मदतीसाठी बोलवूही शकत नव्हती. मी नायराला फोन करते, ती येऊन मला मदत करेल. ती हे विचार करत असतानाच अचानक खोलीचा दरवाजा उघडला. ती आरशासमोर उभी होती. जीपची जगण्यात मग्न होती आणि मागे वळून न पाहता बडबडायला लागली. नायरा, तू मला एक छान ड्रेस दिला आहेस. आता लवकर ही झीप बंद कर, म्हणजे माझा जीव वाचवू शकेल. तिचे लांब काळे केस तिच्या चेहऱ्याच्या अर्ध्या भागावर पसरलेले होते. तेवढ्यात कोणीतरी तिच्या कमरेवरून तिचे केस उचलले आणि तिला पुढे खेचले. त्याच्या खडबडीत स्पर्शाने नव्याला अस्वस्थ वाटले. मग त्या दोन्ही हातांनी तिचे खांदे धरले, तिला सरळ केले आणि उघडलेली जीप हळूहळू बंद केली. नव्याने आरशात पाहताच तिच्या डोळ्यातून एक हृदयद्रावक ओरड आली. तिच्या मागे उभा असलेला कुणाल रावत घाबरून 2 पावले मागे सरकला. तू इथे काय करतोयस? ती फक्त एवढंच बोलू शकली. मी तुला मदत करत होतो यार. दयाळूपणाचा काळच संपला आहे, तो स्वतःला सावरत होता. तो जेव्हा धाडसाने बोलला तेव्हा नव्याला राग आला. तुला मदतीसाठी कोणी बोलावले? माझ्या खोलीतून बाहेर जा आणि पुन्हा मला तुझा चेहरा दाखवू नकोस. मलाही तुझी ही सुंदर कंबर पाहण्याचा रस नव्हता. तू खूप अडचणीत होतीस. मला वाटलं की मी तुला मदत करावी. त्याच्या शब्दांनी नव्याला अश्रूंच्या समुद्रात ढकलून दिले. शिवाय तिच्या घट्ट फिटिंग कपड्यांमुळे तिचा जीव गुदमरत होता. ती ती त्याला काही कठोरपणे बोलण्यापूर्वीच तिचा मोबाईल अचानक वाजला. ती फोन उचलायला गेली तोपर्यंत कुणाल खोलीतून गायब झाला होता. तिच्या मैत्रिणी फोन करत होत्या. तिला कधीच असले कपडे घालून पार्ट्यांमध्ये जाणे आवडत नव्हते. पण आज ती अडचणीत होती. त्याशिवाय जे काही घडले त्यामुळे ती लाजेच्या खोल दरीत ढकलली गेली होती. बदमाश, मला माहीत नाही की तो मला याबद्दल किती वेळा टोमणे मारेल. काही वेळापूर्वी कुणालच्या सुंदर कंबर या शब्दाचा अर्थ आठवत तिने रागाने हे म्हटलं. पटकन तिने डोळ्यांना काजळ आणि हलकी लिपस्टिक लावली. आरशात स्वतःकडे पाहून तिला मूड खराब झाला. देवाने तिला थोडासा रंग दिला असता तर. ती अगदी परिपूर्ण होती, फक्त तिचा रंग थोडा गडद होता. मरून रंगामुळे तिचा सावळा रंग आणखी मंदावला होता. पण आता ती असह्य होती. ती पुन्हा या ड्रेसला बदल करू शकत नव्हती. म्हणून ती पटकन निघून कमलजींच्या खोलीकडे धावली. कुणालही खोलीत होता. सोफ्यावर आरामात बसला होता. त्याचा फोन पाहण्यात व्यस्त होता आणि नव्याच्या खोलीत प्रवेश करताच त्याने तिच्याकडे बारकाईने पाहिले. काही वेळापूर्वीचे दृश्य आठवत नव्याचा मूड खूपच अस्वस्थ झाला, पण तिने दुर्लक्ष केले. काका, लवकर करा, उशीर होत आहे. ठीक आहे प्रिये, तू खाली जा, मी येतोच, तो हळुवारपणे म्हणाला. तिला कुणालची नजर तिच्या आत घुसल्याचे जाणवले. त्याने यापूर्वी कधीही अशा नजरेने तिच्याकडे पाहिले नव्हते. तिचे हृदय एका विचित्र भावनेने भरले होते. ती पार्टीत पोहोचली. सर्वजण तिची वाट पाहत होते. नेहमीच आत्मविश्वासाने भरलेली नव्या आज डगमगत होती, कारण तिच्या मैत्रिणी तिच्यापेक्षा खूपच गोऱ्या होत्या. पण नैन नक्ष तेवढे सुंदर नव्हते, पण त्यांच्या गोऱ्या रंगामुळे त्या सुंदर दिसत होत्या. ती खुर्चीवर बसली तेव्हा वर्गातील काही मुलेही तिथे होती, पण आज ती नजर खाली करून बसली होती. कारण हा वर्ग नव्हता जिथे ती डोके वर करून बसेल आणि प्राध्यापकांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊन प्रशंसा मिळवेल. आज तिला खूप लहान आणि कनिष्ठ वाटत होते आणि त्याचे कारण म्हणजे कुणालने जाण्यापूर्वी तिच्या रंगाबद्दल तिला टोमणे मारले होते. सर्वजण आनंदाने गप्पा मारण्यात व्यस्त होते. ते रेस्टॉरंटसारखे कमी आणि क्लबसारखे जास्त वाटत होते. पण नव्या गप्प एका बाजूला बसली होती. अचानक कुठून तरी प्रोफेसर जमाल आले. तो त्याच्या मुलासोबत तिच्याकडे आला. नव्या बेटा, तू इथे का बसली आहेस? मजा कर आणि याला भेट. हा माझा मुलगा रोहन जमाल आहे. तो ऑस्ट्रेलियाहून आला आहे. त्याने नुकतेच MBBS पूर्ण केले आहे
आणि तो सक्षम आणि हुशार मुलींकडे खूप आकर्षित होतो. नव्याने त्याच्याकडे पाहिले, जो तिच्याकडे उत्सुकतेने पाहत होता. ती उभी राहिली आणि त्याला अभिवादन केले. तर तूच नव्या राज आहेस, जिचे माझे वडील नेहमीच कौतुक करतात. तुला भेटून आनंद झाला. तो तिच्याकडे खोलवर पाहत म्हणाला. नव्या अधिक घाबरली. ही सर जमालची दूरदृष्टी आहे, नाहीतर मी इतकी सक्षम कशी असू शकेन? अरे, बुद्धिमान असण्याव्यतिरिक्त तू अर्थडाऊन विचारही करतेस. मला खरोखर आवडलं बाबा. तुमच्या विद्यार्थिनीला भेटून मला खूप छान वाटलं. तो हसून म्हणाला. मग जमाल साहेब एक्सक्यूज मी म्हणून निघून गेला. रोहन आता त्याच्याशी मोकळेपणाने बोलू लागला. जणू ते जुने मित्र आहेत. नव्याने लवकरच त्याच्या व्यक्तिमत्वाचे प्रभावित झाले आणि बोलू लागले. वेळ कसा निघून जात आहे हे देखील तिला कळत नाही. रात्र होत चालली होती. ती वारंवार तिचे घड्याळ तपासत होती. कमलजी अजून आले नाहीत. जर तुम्हाला काही हरकत नसेल तर मी तुम्हाला सोडू शकतो. आमचे घर तुमच्या घराच्या वाटेत आहेत. बाबा आणि मी निघणार आहोत. तो इतक्या मैत्रीपूर्ण पद्धतीने म्हणाला की नव्या हसली. काका लवकरच येणार आहेत. ती परत परत दरवाजाकडे पाहत होती. तेवढ्यात अचानक कुणाल रावत आत आला. हा नमुना कुठून आला? तो त्याच्याकडे येणाऱ्या व्यक्तीला पाहत म्हणाला. नव्या, आपण घरी जाऊया का? बाबा काही कामात व्यस्त होते, म्हणूनच ते येऊ शकले नाहीत. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. नव्याने रोहनची माफी मागितली. अचानक कुणालने रोहनकडे पाहिले. तुमचा परिचय? रोहन हसला आणि त्याच्याशी हस्तांदोलन करू लागला. मी नव्याचा नवीन मित्र आहे. आता आपण अनेकदा भेटू. आपण खूप चांगले मित्र झालो आहोत. नव्या, लवकरच मी माझ्या बाबांसोबत तुझ्या घरी येईन. तू ज्या ग्रंथालयाबद्दल बोलत होतीस ते मला दाखव. मला ही पुस्तके वाचायला खूप आवडतात. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. कुणाल जळत्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागला. हो, कृपया ये. मी तुझी वाट पाहीन. मी तुला खूप मनोरंजक गोष्टी दाखवेन. तू कधीही विसरणार नाहीस. तो काय इशारा करत होता ते मला माहीत नाही. ठीक आहे रोहन, मी आता निघते. काळजी घे. ती तिचा जीव वाचवून पळू लागली. पटकन गाडीचा मागचा दरवाजा उघडला आणि बसली. ही काय पद्धत आहे? पुढे येऊन बस. मी तुझा ड्रायव्हर नाही. तो दार उघडत तो तिला बाहेर जाण्याचा इशारा करत होता. नव्याने जळत्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले. पुढे सरकली आणि जोरात दार बंद केले. तोही त्याच्या जागी बसला होता. एवढा देखणा मुलगा तुला घ्यायला आला आहे. कृपया तुझा मूड सुधार. तो चिडवत म्हणाला. काश या देखण्या मुलात काही शिष्टाचार आणि नीतिमत्ता नावाची गोष्ट असते. ती टोमणे मारल्याशिवाय राहू शकली नाही. मी त्यांच्या तोंडावर मारले नाही. याबद्दल तुला आभारी असायला हवे. त्याने गाडीच्या स्टेअरिंग व्हीलवर ठोसा मारला तेव्हा नव्याला धक्का बसला. कुणालला कोणाविषयी ईर्ष्या वाटण्याची ती पहिलीच वेळ होती. तो असे काय करत आहे हे तिच्या समजण्यापलीकडे होते. पण त्याच्या पुढच्या शब्दांनी नव्याला धक्का बसला. मी तुझ्या प्रेमात पडलो आहे नव्या. मी तुला दुसऱ्या कोणत्याही माणसासोबत सहन करू शकत नाही. त्याने गाडी थांबवली आणि तिच्या डोळ्यात पाहिले. तिचा श्वास रोखला गेला. काय? तू काय मूर्खपणाचे बोलत आहेस? मला असा मूर्ख विनोद अजिबात आवडत नाही. ती फक्त एवढेच बोलू शकली. हा विनोद नाहीये. मला सगळीकडे फक्त तूच दिसतेस. आणि जेव्हापासून मी तुझी कंबर पाहिली आहे तेव्हापासून माझी सर्व शांती आणि आराम नाहीसा झाला आहे. मला तुला माझ्या जवळ अनुभवायचे आहे. मला तुला स्पर्श करायचे आहे. त्याने त्याचा सीट बेल्ट काढला आणि बाजूला सरकवला. नव्याला धक्का बसला. ती मागे हटली. प्रेमाची ही अशा प्रकारे कबुली, तीही कुणाल रावतकडून, अविश्वसनीय. मी काकांना सांगेन की तू माझ्या खोलीत आला होतास आणि माझ्याशी गैरवर्तन केले. अरे, माझ्यापासून दूर राहा. माझ्याजवळ येऊ नकोस. मी तुला मारून टाकेन. तिने त्याचे हेतू ओळखले आणि त्याला इशारा देऊ लागली. पण कुणालचे डोळे उत्सुकतेने भरलेले दिसत होते. त्याने अचानक नव्याला आपल्या जवळ ओढले, इतके की त्याचे श्वास एकमेकांशी जोडले. नव्याचे शब्द तिच्या तोंडातच लपून राहिले, कारण त्याने तिचे ओठ पूर्णपणे आपल्या पकडीत घेतले होते. तिचे डोळे उघडे राहिले. नव्याने त्याच्या छातीवर ठोसा मारून त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या मजबूत पकडीमुळे ती असह्य झाली. जेव्हा त्याने त्याची इच्छा पूर्णपणे व्यक्त केली तेव्हा त्याने अचानक तिला स्वतःहून मुक्त केले. मी माझ्या प्रेमाची पहिली भेट होती. तुला नक्कीच हे हृदयद्रावक वाटले असेल. त्याने पुन्हा सीट बेल्ट लावताच गाडी सुरू केली आणि नव्याचे अस्तित्व असे होते की जर तुम्ही तिला कापले तर तिच्या शरीरातून रक्त निघणार नाही. धक्क्यामुळे ती बोलूही शकत नव्हती. तुझी हिंमत कशी झाली? तिने कसे तरी तिचे वाक्य पूर्ण केले आणि तो हसला. जान, प्रेम सगळं करायला लावते. आता फक्त माझाच तुझ्यावर अधिकार आहे आणि मी हा अधिकार कुणालाही घेऊ देणार नाही. त्याने तिचा इशारा दिला आणि गाडीचा वेग वाढवला. घरी पोहोचल्यानंतर तिने स्वतःला खोलीत कोंडून घेतले.
ती पूर्णपणे असह्य होती, जणू ती स्वप्नात आहे. नेहमीच नव्याला कमी लेखणारा कुणाल रावत हे कसे करू शकतो, हा एकच प्रश्न तिच्या मनात येत होता. तो तिच्या प्रेमात पडला हे शक्य नाही. तिने अनेक क्षण आरशात स्वतःकडे पाहिले. ती तशीच राहिली. तिचा खालचा ओठ किंचित सुजला होता. क्षणभर त्या भावनिक स्पर्शाची आठवण येताच पहिल्यांदाच तिचे हृदय इतके धडधडले होते की ती घाबरली होती. अरे, तू तर खूपच चांगला गुरु निघालास. तू तिचे चुंबनही घेतलेस. मला विश्वासच बसत नाहीये. संजीवची अवस्था धक्क्यामुळे वाईट झाली होती. तू मला विचारतोयस, पण मलाच कळत नाहीये की मी हे सगळं कोणत्या मनाने केलं. मला स्वतःला आश्चर्य वाटते. नव्यासारखी मुलगी, जी मला कोणत्याही प्रकारे शोभत नाही. मी तुझ्या चुकीच्या सल्ल्यामुळे तिच्याकडे माझे प्रेम कबूल केले आणि त्याही वर मी तिला. अरे देवा, माझे मन तेव्हापासून मला चोरडत आहे. मग इम्रान हाशमी होण्याची काय गरज होती? तू ते फक्त व्यक्त करू शकला असतात, तेवढेच पुरेसे झाले असते. शौर्य दाखवण्याची गरज काय होती? तो त्याच्या आश्चर्यावर नियंत्रण ठेवत म्हणाला, जर मी शौर्य दाखवले नसते तर मी सूड कसा घेतला असता? आता बघ, हा स्पर्श तिची रात्रीची झोप कशी उद्ध्वस्त करेन. मोठी वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहते. आता मी बघतो की ती तिचे डोके पुस्तकात लपवून कशी बसेल. जर मी तिला डॉक्टर बनू दिले तर माझे नाव बदल. त्याने संजीवला आव्हान दिले होते. आता मी घरी जात आहे. मला झोपायचे आहे. बरं, ती तितकी वाईट नाहीये. ती दिसायला छान आहे. फक्त तिचा रंग थोडासा सावळा आहे. जर तू असले काही केले नसतेस तर मी तुझ्या वडिलांकडे लग्नासाठी तिचा हात मागणार होतो. बरं झालं ना, जर माझी बायको डॉक्टर असती तर माझं भविष्य सुरक्षित झालं असतं. पण आता काय उपयोग? तू तिला. कुणालला धक्का बसला. पहिल्यांदाच संजीवच्या शब्दांनी त्याला दुखावलं. जर तू असा विचार केलास तर मी तुझा चेहरा फाडून टाकेल. तो अचानक रागावला. संजीव तोंड उघडे ठेवून त्याच्याकडे पाहत राहिला. हे विचित्र आहे. तू पूर्णपणे हरवला आहेस आणि मानसिक रुग्णालयात उपचार घे. त्यांची भेट भांडणात संपली होती. वेळ जात होता. ती क्वचितच कुणालला भेटत असे. बहुतेकदा ती तिच्या खोलीत बंदिस्त राहायची. तिच्या मनात सतत विचित्र विचार येत होते, जे तिला विचलित करत होते. तिने यापूर्वी कोणत्याही पुरुषाबद्दल विचार केला नव्हता, कारण तिचे ध्येय काहीतरी वेगळेच होते. स्वतःला इतके उच्च स्थान मिळवून देणे की जग तिला नमन करेल. पण आता ती स्वतःचे ध्येय देखील विसरू लागली होती. निकाल येणार होता आणि ती काही कारणास्तव तितकी उत्साहित नव्हती. कुणाल जेव्हा कधी येत असे तेव्हा तो तसे काहीतरी बोलायचा की तिला नको असले तरीही दिवसेंदिवस याबद्दल विचार करायला लागायची. पहिल्यांदाच ती असह्य होती आणि मग तिचा निकाल लागला. तिने बोर्ड परीक्षेत टॉप केले होते. सुमित्रा काकूही आनंदी होत्या. नायरा देखील खूप आनंदी होती. तर कमलला तर तो जणू काही आकाशात उडत आहे असे वाटत होते. तो तिच्या डोक्याचे वारंवार चुंबन घेत म्हणाला, मला तुझा अभिमान आहे बेटा. आज मी माझ्या मित्राच्या नजरेत यशस्वी झालो आहे. कोणतेही वैद्यकीय विद्यालय तुला मोफत प्रवेश देईन. निदान कोणीतरी तरी डॉक्टर होईल. नाहीतर माझे स्वतःचे मूल इतके निरुपयोगी ठरले की त्याला BA ही करता आले नाही. आता त्याचे लक्ष कुणाल होते, ज्याने डोके खाजवले आणि नंतर गायब झाला. तो एकटाच शांत होता आणि पहिल्यांदाच नव्याला त्याचा शांतपणा आवडत नव्हता. तो तिचे अभिनंदन करू शकला असता, पण त्याने तिच्यावर प्रेम कबूल केल्यानंतरही त्याचे प्रतिक्रिया दिल्या नव्हत्या. रात्री ती गच्चीवरच्या चंद्राकडे निराधारपणे पाहत असताना तिला एक आवाज ऐकू आला. ती घाबरली आणि तिला तो तिच्या शेजारी उभा असलेला दिसला. तो तिच्याकडे पाहत होता. तर आता तू माझे अभिनंदन करण्याचा विचार केलास? ती न कळत तक्रार करू लागली. तो तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होता. तू असे काय पाहत आहेस? हा तोच चेहरा आहे ना जो तुला आवडतो? ती चिडवत म्हणाली, तुलाही माझ्यावर प्रेम झाले आहे का? त्याच्या वागण्यात एक विचित्र मादकता शिरू लागली होती. तर नव्याचे गाल पुढे काही बोलण्यापूर्वीच लाल होऊ लागले होते. तेवढ्यात कुणाल म्हणाला, तू माझ्याशी लग्न करशील? या अचानक प्रश्नाने ती घाबरली. प्रेमाची ही कबुली त्याने अचानक केली होती आणि आता लग्नही अचानक. मला वाटतं तू माझ्याबद्दल विचार करायला लागली आहेस. मी बरोबर म्हणतोय का? तो तिच्या तोंडातून होकार ऐकण्याची वाट पाहत होता. तर नव्याने लगेच डोके टेकवले. कदाचित ती लाजली असेल. मी हो म्हटलं तर? आता तिने धाडस केले आणि त्याच्या डोळ्यात पाहिले. ती आता तिचे हृदय जपू शकली नाही. ती कुणालच्या प्रेमात पूर्णपणे बुडाली होती. तर तो हसला, आतल्या आत रागाने भरलेला. बघ, माझे आकर्षण इतके आहे की कोणतीही मुलगी त्यातून सुटू शकली नाही. मिस नव्या, शेवटी तुम्हीही माझ्या प्रेमात पडला आहात. वा, आज तर मला मजा आली. आज माझ्या हृदयाला असा दिलासा मिळाला आहे. तो हसला आणि पहिल्यांदाच नव्याला जाणवले की काहीतरी चुकले आहे. जणू काही कुणाल रावत पुन्हा जिवंत झाला आहे. अहंकारी, गर्विष्ठ आणि स्वतःला महत्त्व देणारा.
मुली अशाच असतात. कितीही जड विज्ञानाची पुस्तके वाचलीस तरीही, बोर्ड परीक्षेत टॉप केले तरीही त्या खूप मूर्ख असतात. जर पहिल्या दिवशीच तिने एका देखण्या मुलाला तिच्याकडे आकर्षित होताना पाहिले तर दुसऱ्या दिवशी ती तिचे हृदय त्याच्या हातात देण्याचा मूर्खपणा करते. चल, मी तुला काहीतरी दाखवतो. तो तिचा हात धरून थेट तिच्या खोलीत गेला. ती अजूनही स्तब्ध होती. हे सगळं काय चाललंय? पण त्याने तिला आरशासमोर उभं केलं आणि तिच्याकडे पाहत मान वाकवली. बघ, तुझं हृदय खोटं आहे की हा आरसा? बघ, तू तुझी नजर का खाली केलीस? आधी माझ्याकडे बघ आणि मग स्वतःकडे बघ आणि मग तुझ्या हृदयाला विचार की तू कुणाल रावतच्या सहवासासाठी पात्र आहेस का? तो इतक्या कठोरपणे बोलला की नव्याला तिचं हृदय तुटल्यासारखं वाटलं. नव्या, तू कितीही बोर्डात पहिली आलीस तरीही तुझं हे रूप बदलणार नाही माझ्या प्रिये. त्याचे हास्य हवेत घुमले आणि नव्या खोलवर गेली. तिला यापूर्वी कधीही इतके कमीपणाचे वाटत नव्हते. आज तिच्या यशाचा दिवस होता, विजयाचा दिवस होता, जेव्हा जग तिला नमन करेल आणि तिला अभिवादन करेल. आणि आज ती इतक्या खोल खड्ड्यात पडली होती की ती कदाचित पुन्हा कधीही वर पाहू शकणार नाही. तो तिला एका झटक्याने सोडून मागे हटला. आज त्याचा सूड खऱ्या अर्थाने पूर्ण झाला. नव्याला या अवस्थेत पाहणे त्याचे स्वप्न होते. त्या मुलीमुळे त्याने खूप अपमान सहन केला होता. त्याचे व्यक्तिमत्व दडपले गेले होते. त्याच्या वडिलांच्या नजरेतही तो निरुपयोगी होता. फक्त तीच लायक होती. मला असे वाटते की जेव्हा जेव्हा तू माझा विचार करशील, जे आता नेहमीच घडेल, जेव्हा तू आरशात पाहशील तेव्हा तू घाबरशील. तो पुन्हा हसायला लागला, पण त्याच्या गालावर एक जोरदार थप्पड लागल्याने त्याचे हास्य थांबले. पण कुणालला ही प्रतिक्रिया अपेक्षित होती, म्हणून त्याला आश्चर्य वाटले नाही. तू या जगातील सर्वात वाईट आणि सर्वात गर्विष्ठ व्यक्ती आहेस कुणाल. आणि जेव्हा एखाद्या गर्विष्ठ व्यक्तीचा अहंकार तुटतो तेव्हा त्याचा चेहरा खूप भयानक होतो. मी त्या दिवसाची वाट पाहीन जेव्हा तू माझ्या समोर डोके टेकवशील आणि मला तुझी दया येणार नाही. कारण मला हे तुझ्या चेहऱ्यावर दिसते आहे की नव्या राजने तुला तिच्या द्वेषाच्या लायकही मानले नाही. तिने त्याला तिच्या खोलीतून बाहेर ढकलले आणि दार बंद केले आणि तिथेच रडत बसली. प्रेमात पडल्याबद्दल तिला सर्वात भयानक शिक्षा मिळाली होती. काका, मी अमेरिकेत शिकण्याचा विचार घेतला आहे. मी तिथेच राहीन आणि तुम्ही मला थांबवू नका. कृपया, तिने विनवणी केली. पण प्रिये, तू तिथे एकटी कशी राहणार? तू इतक्या दूर का जात आहेस? इथेही इतकी चांगली मेडिकल कॉलेज आहेत ना. त्याने प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ती ठाम राहिली. तिला इथून खूप दूर, खूप लांब जायचे होते. तिथे मी मुलींच्या वसतिगृहात राहीन. काही अडचण येणार नाही. अभ्यासावर व्यवस्थित लक्ष केंद्रित होईल, ती खात्रीशीर स्वरात म्हणाली. शेवटी कमलजींनी तिच्या आग्रहापुढे हार मानली, कारण त्यांना नव्याचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचे होते, जे त्यांनी त्यांच्या मित्र राजला वचन दिले होते. जाताना नायराने त्याला मिठी मारली आणि खूप रडली. तू मला का सोडून जात आहेस? मी कसे जगणार? अरे, तू लहान मूल नाहीस ना, आणि मी सुट्टीवर येत राहीन. आणि अशा प्रकारे ती तिथून तिच्या डोळ्यात स्वप्न घेऊन निघून गेली. जाताना कुणाल तिला भेटला नाही आणि ती त्याला भेटली नाही. आणि कदाचित हेच चांगले होते. तो त्याच्या खोलीच्या बाल्कनीत उभा राहून तिला जाताना पाहत होता. ती खरोखर माझ्या प्रेमाच्या लायक नव्हती का? सूड घेण्यासाठी मी इतका खालच्या थराला कसा झुकू शकतो? इतक्या थराला जाण्याची काय गरज होती? या नाजूक मुलीच्या हृदय तोडण्यासाठी त्याला क्षणभरही शांती मिळाली नाही. पण त्याला त्याचा अहंकार उंच ठेवायचा होता. 5 वर्षानंतर आज तिने MBBS पूर्ण केले होते. अमेरिकेत 5 वर्ष राहिल्यानंतर ती परत येत होती. तिच्या अहंकाराला ते नको होते, पण तिला ते करायला भाग पाडले गेले, कारण कमलजी तिला आता दूर ठेवू इच्छित नव्हते. विमानतळावर उतरली तेव्हा तिने पांढरा कोट घातला होता आणि तिचे केस उंच पोनीटेलमध्ये बांधले होते आणि ती कुणाला तरी शोधत होती. ती खूप आकर्षक दिसत होती. तिचा चेहरा तेजस्वी होता. तिचे काळेभोर डोळे चमकत होते आणि बुद्धिमत्तेने भरले होते. इकडे तिकडे पाहत होती तेवढ्यात अचानक नायरा मागून तिच्याकडे आली आणि नव्याने हसून तिला मिठी मारली. डॉक्टर नव्या, मला तुमची खूप आठवण येत होती. आता मला तुम्हाला भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल, ती बनावट रागाने म्हणाली. नव्याने तिच्या डोक्याचे चुंबन घेतले आणि म्हणाली, आता लग्नानंतर तूही माझ्या हातातून निसटून जाणार आहेस. नायरा लाजेने संकोचली. मी कितीही व्यस्त असले तरी माझ्याकडे नेहमीच तुझ्यासाठी वेळ असेल. काका दिसत नाहीत, ते मला खूप मिस करायचे ना, पण मला घ्यायला आले नाहीत, तिने खोट्या रागाने म्हटले. ती अचानक कमलजी मागून आले. मी माझ्या मुलीला घ्यायला कसा येऊ शकणार नाही? आणि मग तिने त्यांना मिठी मारली. नव्याचे डोळे ओले झाले. ती या 5 वर्षात इतकी व्यस्त होती की ती फक्त एकदाच भारतात आली होती. आता चला घरी जाऊया.
तुझ्यासाठी खूप चांगले पदार्थ बनवले आहेत. आज माझी मुलगी डॉक्टर झाली आहे. माझी छाती अभिमानाने फुगली आहे. आज मला असे वाटते की मी माझ्या मित्राला दिलेले वचन पूर्ण केले आहे. ते सर्वजण गाडीत बसले होते. प्रवासादरम्यान तिला मुंबई आणि तिथल्या लोकांना तोंड द्यावे लागणार. प्रत्येक संकट आठवू लागले. जरी तिला हवे असले तरीही एका क्रूर व्यक्तीच्या हातून तिचे हृदय तुटलेले दुःख ती कमी करू शकत नव्हती. अर्थात बाहेरून यशस्वी आणि सक्षम दिसणारी नव्याला अजूनही तिच्या आत एक न्यूनगंडाची भावना वाटत होती. पण तिला हसावे लागत होते. घरी आल्यानंतर ती सुमित्राजींना भेटली, ज्या तिच्या कपाळाचे चुंबन घेत म्हणाल्या, "तू खूप गोंडस दिसतेस." ती तिचे कौतुक करू लागली. तिच्या खोलीत आल्यानंतर ती सर्व काही पाहत होती. सर्व काही त्याच क्रमाने व्यवस्थित ठेवले होते. कुणाल वगळता सर्वजण जेवणासाठी एकत्र होते. नव्याने आल्यापासून त्याला पाहिले नव्हते किंवा तिने त्याची चौकशीही केली नव्हती. तेव्हा नायरा स्वतः बोलू लागली, "बाय द वे नव्या, कुणाल भाईही खूप जबाबदार झाला आहे. त्याने स्वतःला कुटुंबाचा प्रमुख असल्याचे सिद्ध केले आहे. त्याने बाबांचा सर्व व्यवसाय ताब्यात घेतला आहे. आता बाबांना अजिबात काळजी नाही." "नाही का बाबा?" "हो, अर्थातच. मला स्वतःला आश्चर्य वाटते. तो जितका अक्षम होता तितकाच तो आता सक्षम झाला आहे. जरी त्याने BA केले नसले तरी त्याने व्यवसायाच्या सर्व युक्त्या शिकल्या आहेत. तो आता आमच्या मुंबईतील कारखान्याचा प्रभारी आहे, जो तुझ्या वडिलांनी आणि मी मिळून बनवला होता. नव्या मुलगी, तुझाही त्यात अर्धा वाटा आहे. मी तुझा हक्क हिसकावणार नाही." त्याने ते दाखवले नाही. "मी विसरलो आहे असे." "काका, तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? मला तुमच्याकडून काहीही नको आहे. आणि मला सांगा काकू, नायराच्या लग्नाची तयारी कशी चालली आहे? खरेदी झाली का?" तिने विषय बदलला आणि नायरा लाजली. "अरे नाही मुलगी, आता तू आली आहेस. आपण एकत्र तयारी करू. आणि लग्नाचा विषय निघालाच म्हणून मला आठवते, तूही वयात आली आहेस. आता मुली, तूही लग्न करून घे. कितीही शिकल्या तरी त्यांना घरी सांभाळण्याची काळजी असायला हवी. नाही का कमल साहेब? मी बरोबर आहे ना?" ती तिच्या नवऱ्याकडे पाहू लागली आणि तो नव्याकडे पाहू लागला. "अरे आता तिने MBBS पूर्ण केले आहे. तिला कुठेतरी नोकरी मिळेल. तिला काही वर्षांसाठी तिचे करिअर घडवू दे. नाही का नव्या? तिला काय हवे आहे ते आपण तिला विचारायला हवे." नव्या खूप घाबरली. "काका, तुम्ही अगदी बरोबर आहात. मला आत्ताच लग्न करायचे नाही. मला फक्त माझ्या नोकरीवर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि विशेषज्ञ व्हायचे आहे." जणू काही या विषयासोबतच तिची भूक गायब झाली होती. जेवल्यानंतर ती तिच्या खोलीत परतली. दुसऱ्या दिवशी नायराच्या लग्नाची तयारी सुरू झाली. नायराचे लग्न सुमितशी होणार होते, जो काकांच्या मित्राचा मुलगा होता. ती खूप आनंदी होती आणि नव्यानेही तिचा आनंद शेअर केला. "काकू, नायरा आणि ती बाजारात खरेदी करण्यासाठी निघाले होते. तिला वाटले की काका शॉपिंगसाठी येत असतील. पण जेव्हा ती गाडीत बसली तेव्हा तिला क्षणभर धक्का बसला. तोच दुश्मन जान कुणाल पुढच्या सीटवर बसला होता. त्याचे गोरे हात स्टेअरिंग व्हीलवर घट्ट चिटकलेले होते. कदाचित ती बसण्याची वाट पाहत होता. जेव्हा त्यांची नजर भिडली तेव्हा नव्याने लगेच मान खाली घातली. "हॅलो" म्हटले, जे आनंदाने परत आले. पण नव्याला त्याचे फक्त एकच भाव आठवले, जे तिला हवे असले तरी ती विसरू शकली नव्हती. ती बाजारात नायरासोबत चिटकली होती. ती खूप खरेदी करत होती. "नव्या यार, आपले मेहंदीचे कपडे सारखेच असतील." "मला माहीत नाही." ती आग्रह धरत होती. नव्याला भरगच्च लेहेंग्याचा त्रास होत असायचा. "नाही नायरा, मी इतके जड काहीही घालत नाही. कृपया, तुझा रंग खरंच खूप गोरा आहे. हा रंग तुलाच खूप छान दिसेल." ती नकारार्थीपणे म्हणाली. कुणालने क्षणभर तिच्याकडे पाहिले आणि मग आजूबाजूला पाहिले. "अरे, या रंगात तू माझ्यापेक्षाही सुंदर दिसशील." "काय म्हणतेस? मी तुझ्यासाठी हाच ड्रेस खरेदी करत आहे. मला दुसरे काहीही ऐकायचे नाही." आणि नव्या फक्त गप्प बसली. तिला तिचे मन मोडायचे नव्हते. नायराच्या मेहंदीच्या दिवशी ती आरशासमोर उभी राहिली. या लेहंग्यात तिने प्रत्येक कोण्यातून स्वतःचे परीक्षण केले होते. आज तिचे मोहक आणि आकर्षक शरीरयष्टी खूपच सुंदर दिसत होती. "बघ समोरच्या आरशात, खरंच तू माझ्या सहवासाच्या लायक आहेस का?" जेव्हा तिला त्या शब्दांचा प्रतिध्वनी ऐकू आला तेव्हा ती मागे सरकली. तिचे मन सर्व गोष्टींनी तुटले होते, पण खाली जाणे आवश्यक होते. मेहंदीच्या कार्यक्रमादरम्यान तिला असे वाटले जणू काही ती सतत कोणाच्या तरी नजरेखाली आहे. रात्री जेव्हा ती वरच्या मजल्यावर तिच्या खोलीत जाऊ लागली तेव्हा बाल्कनीत कोणीतरी उभे होते आणि सिगारेट ओढत होते. तो कुणाल होता, जो कदाचित तिची वाट पाहत होता. ती अचानक थांबली. मग ती खोलीकडे जाऊ लागली. तेव्हा अचानक तो तिच्या समोर आला. "कशी आहेस?" तो हसत म्हणाला. नव्याने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. "मुलीच्या खोलीबाहेर उभे राहण्याची ही वेळ आहे का? मी तुझी विचारपूस करण्यासाठी आलो आहे. मी काही गुन्हा केला आहे का?"
तो लाज न बाळगता बोलला. आजही त्याच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या व्यक्तिमत्वाने तिला कैद केले होते, पण ती नव्या होती आणि ती पुन्हा फसणार नव्हती. मी पूर्णपणे ठीक आहे, तुझ्यासमोर उभी आहे, जिवंत आहे. तुला वाटले होते की मी तुटून पडेल, माझी स्वप्ने पूर्ण करू शकणार नाही. तुझ्या मूर्ख बोलण्यामुळे मी स्वतःला उद्ध्वस्त करेन, बरोबर? पण बघ, मी पूर्वीपेक्षा जास्त मजबूत आहे, कुणाल, आणि मला तुझ्या या दिलाशाची गरज नाही. आता निघून जा इथून. ती रागाने म्हणाली आणि एक पाऊल पुढे टाकण्यापूर्वीच कुणालने तिचे मनगट धरले आणि तिला जवळ ओढले. ती अजूनही निर्भय होती आणि तो बेफिकीर होता, जणू काही नव्याच्या शब्दांचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नव्हता. तू अजूनही ते विसरली नाहीस का? तू माझ्याबद्दल काय विचार करतेस त्याने मला काही फरक पडत नाही. आता मी तुझ्याबद्दल काय विचार करतो हे महत्त्वाचे आहे. तर वेट अँड वॉच मिस नव्या. पूर्वी जे विनोद होते ते आता वास्तवात येईल. तो कुजबुजला, त्याचा चेहरा तिच्या तोंडाजवळ आणला आणि मग निघून गेला. नव्या गोठून गेली. तो अजूनही तिचा श्वास रोखू शकत होता आणि कोण जाणे तो मागे कोणता धोका सोडून गेला होता. आज रात्री तिची झोप पुन्हा उडणार होती. नायराच्या लग्नाच्या दरम्यान नव्याला रोहनकडून प्रस्ताव आला. तो नव्याच्या प्राध्यापकाचा एकुलता एक मुलगा आणि एक यशस्वी हार्ट सर्जन होता. नव्यालाही हार्ट सर्जन होण्याची इच्छा होती. ती प्रोफेसर जमाल यांच्याशी वारंवार संपर्कात होती आणि त्यांना त्यांच्या मुलासाठी अशाच प्रकारची सक्षम स्त्री हवी होती. सुमित्रा आणि कमल विचारात बुडाले होते. हे सगळं अचानक घडलं होतं आणि नव्याला रोहन लग्नाचा प्रस्ताव देईल याची कल्पनाही नव्हती. तिला लगेच लग्न करायचं नव्हतं. दोघांनी विचार करण्यासाठी वेळ मागितला आणि तेवढ्यात कुणाल लाऊंजमध्ये आला. रोहनला पाहून त्याने भुवया उंचावल्या. त्याने सर्वांकडे बारकाईने पाहिले आणि पाय एकमेकांवर ठेवून बसला. नव्या घाबरून बोटे फिरवत बसली. मग तुमचे इथे येण्याचे कारण कळेल का? त्याने विचारले. त्याचा आवाज अहंकारी आणि गर्विष्ठ होता. रोहनने त्याचा घसा साफ केला आणि त्याचे कारण स्पष्ट केले. कुणाल क्षणभर थांबला आणि दुसऱ्या क्षणी त्याने स्वतःला सावरलं. बाबा, तुम्ही त्यांना सांगितलं नव्हतं का की नव्याचं लग्न 5 वर्षापूर्वीच माझ्यासोबत ठरलं आहे? त्याने लाऊंजमधील सर्वांना आश्चर्यचकित करत निरागसपणे विचारलं. नव्या आणि माझं लग्न लवकरच होणार आहे. आता तुम्ही नव्याचे शिक्षक असल्याने मी तुम्हाला एक खास निमंत्रण पाठवेल. तुमच्या मदतीबद्दल खूप खूप धन्यवाद. तो त्यांच्या कोटचे बटन लावताना उठला आणि वडील आणि मुलालाही उठावं लागलं. नव्याचा चेहरा फिका पडला होता. त्या माणसाला तिच्याकडून काय हवं होतं? तो तिच्या मागे का लागला होता? ते गेल्यानंतर ती रडत खोलीत धावली. कमलजींनी तिच्याकडे पाहिलं आणि त्याला त्यांच्या खोलीत येण्यास सांगितले. तो आज्ञाधारकपणे त्यांच्या मागे गेला. काय हास्यास्पद देखावा घडवला आहेस? नव्यासमोर तू मला लाजवलेस. तुला लाज वाटली पाहिजे. तो रागाने म्हणाला. का बाबा, लाज वाटण्याचे काय आहे? मी खरे सांगितले. तो खिशात हात घालून उद्धटपणे म्हणाला. ठीक आहे, तू खरे सांगितलेस, जे आम्हाला आत्तापर्यंत माहीतच नव्हते. वा भाऊ, तू आत्तापर्यंत तिच्याशी वैर करत होतास. जर मला तिच्याबद्दलच्या तुझ्या वृत्तीत थोडीही उदारता दिसली असती तर मी तुम्हा दोघांचे लग्न लावले असते. पण मी या मुलीचे आयुष्य का उद्ध्वस्त करू? इतके चांगले नाते हातातून गेले. तो अजूनही पश्चाताप करत होता. मग माझ्यात काय प्रॉब्लेम आहे बाबा? आता तुमच्या मते मी एक योग्य आणि कर्तव्यदक्ष मुलगा झालो आहे. तुम्ही अजूनही मला तिच्यासाठी पात्र मानत नाही का? कुणालच्या शब्दांनी त्याला आश्चर्यचकित केले. तू मला हे आधीच सांगायला हवे होतेस. दुसरे कोणी तिच्यासाठी लग्नाचा प्रस्ताव घेऊन आले तेव्हा नाही. आणि या मुलींची संमती आवश्यक आहे. मी तिला विचारल्याशिवाय निर्णय घेणार नाही. तो टाळाटाळ करत म्हणाला. ठीक आहे, जर तुमची हीच एक अट असेल तर मला 2 दिवस द्या. ती 2 दिवसांनी स्वतः तुमच्याकडे येऊन हे म्हणेल. चा आत्मविश्वास कौतुकास्पद होता. कमलसाहेब आश्चर्यचकित झाले. तू तिला जबरदस्ती करणार नाहीस, समजलंस? तो कुणालला इशारा देत म्हणाला. बाबा, ती फिडर पीत नाही, म्हणून मी तिला कोणत्याही गोष्टीसाठी जबरदस्ती करणार नाही. मी कोणत्याही टोळी किंवा माफियाशी संबंधित नाही. तुम्ही काळजी करू नका. ठीक आहे, तो म्हणाला. पण जर ती आता लग्न करायला तयार नसेल तर कोणीही तिला जबरदस्ती करणार नाही. ती अजूनही वैद्यकीय शिक्षण घेत आहे. त्याचा स्वर मऊ झाला. तर बाबा, तिची पुस्तके फाडणारा किंवा तिचं वैद्यकीय उपकरणे खराब करणारा मी लहान मूल नाही. ती लग्नानंतरही हा छंद चालू ठेवू शकते. तो खोलीतून बाहेर पडताना म्हणाला. त्याला आता पुढचे आव्हानात्मक काम करायचे होते. ते खूप कठीण होते. त्या मुलीला आपल्या हृदयात तिच्याबद्दल जे प्रेम आहे ते खरे आहे ते पटवून देणे. जी गेल्या 5 वर्षांपासून त्याच्या हृदयावर राज्य करत होती, ती यावर विश्वास ठेवू शकेल का? मला वाटले होते की तू एक वाईट आणि स्वार्थी माणूस आहेस, पण तू एक उत्तम अभिनेता देखील आहेस. वाह, मी तुझे कौतुक करायला हवे. मी तुझ्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी आलो नाही. मी तुला सांगण्यासाठी आलो आहे की आपण या शुक्रवारी लग्न करत आहोत. तयार राहा. बाबा तुझे मत विचारतील.
त्यांना उत्तर देण्यापूर्वी खात्री कर की त्यांनाही तू कायमची या घरात राहावीस अशी त्यांची इच्छा आहे. काहीही असो, जर तू आता सहमत नसशील तर ठीक आहे. मी काही वर्ष वाट पाहतो, पण असं समजू नकोस की मी तुला दुसऱ्याची होऊ देईल. आता निर्णय तुझ्या हातात आहे. तो त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तू हे सगळं का करतोयस? मी तुझ्या लायक नाहीये, नाही का? तू मला माझी जागा आधीच सांगितली होतीस. तू मला विसरला नाहीस? ती असहाय्यपणे म्हणाली. म्हणून कुणाल हसला. लग्नानंतर मी तुला कारण सांगेल. जर मी तुला आत्ताच सांगितले तर तू आनंदाने मरशील आणि मला तू माझी पत्नी म्हणून हजारो वर्ष जगावी अशी इच्छा आहे. त्याने तिचे केस तिच्या कानामागे केले. मध्ये धुंद स्वरात म्हटले. नंतर त्याचे ओठ तिच्या कपाळावर ठेवले. आरसा खोटे बोलतो नव्या आणि हे हृदय खरे बोलते. तेव्हा आपण कदाचित खूप चुका केल्या असतील, पण काळजी करू नकोस. ज्याने हृदय तोडले आहे त्याच्याकडून ते दुरुस्त करण्याचे औषधही असते. शुभरात्री. त्याने हळुवारपणे तिच्या केसांमधून बोटे फिरवली आणि नव्या पुन्हा एकदा त्या माणसाच्या जादुई व्यक्तिमत्वाने पराभूत झाली. मग तिच्या डोक्यावर हात ठेवून ती खूप रडू लागली. कमलजींनी तिला तिची मर्जी विचारली की तिला त्याच्याशी लग्न करायचे आहे की नाही, आणि ती इच्छा असूनही नाही म्हणू शकली नाही. तिची खाली झुकलेली नजर पाहून कमलजींनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि खोलीतून बाहेर पडले. तर तिच्या गालावरून 2 अश्रू ओघळले. तिला स्वतःवर राग आला. ती या माणसासमोर का हार मानत होती? तिने हार न मानण्याचा निर्धार केला होता आणि आता ती कुणालसोबत लग्नमंडपातून गाडीने घरी येत होती. तिचे मन त्याच प्रश्नात अडकले होते. मी आता त्याच्या लायक आहे का? त्याने हट्टीपणाने माझ्याशी लग्न केले आहे का? कारण या व्यक्तीच्या मनात प्रेमाची भावना असू शकत नाही. तू काय विचार करत आहेस? तो हळू गाडी चालवत होता. जेव्हा त्याने तिला विचारले, मी तुझ्यासोबत एकाच खोलीत राहणार नाही. मी हे फक्त या घरात कायमचे राहण्यासाठी केले आहे, तुझ्या भीतीमुळे नाही. ती तिच्या जुन्या स्वरात परतली. कुणाल मोठ्याने हसला. नाही, मी सहमत नाही. माझी बायको फक्त माझ्या खोलीतच राहील. तुझी आणखी काही मागणी असेल तर मला सांग. तो हळू आवाजात म्हणाला. मला तुझ्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाही. मला तुझा तिरस्कार आहे. ती व्यंग्यात्मक स्वरात म्हणाली. माझ्या प्रिय पत्नी आत्ताच माझ्या खोलीतच राहीन. माझ्या आकर्षणापासून सुटणे अनावश्यक आहे. हे नाते आपोआप घडेल. तो आश्चर्यकारक निर्लज्जपणे म्हणाला. नव्या लाल झाली. तो तिचा लाजलेला चेहरा मोठ्या उत्सुकतेने पाहत होता. मग तो पुढे म्हणाला, फक्त एक खोली नाही, मी तुझ्यासोबत एकच ड्रेस शेअर करेन, कारण आता आपण एक शरीर एक आत्मा झालो आहोत. त्या सुंदर क्षणांबद्दल विचार कर, जेव्हा आज रात्री आपण दोघं एक होऊ. तू माझा सैल शर्ट घालशील आणि जेव्हा मी सकाळी उठून तुझ्याकडे माझा शर्ट मागेल पण तू तो देण्यास नकार देशील, तेव्हा मी स्वतः तो शर्ट तुझ्याकडून घेईन आणि मग तुला त्या रूपात पाहून माझे मन पुन्हा एकदा मोहात पडेल आणि शर्ट घालण्याऐवजी मी तो पुन्हा काढून तुला माझ्या जवळ घेईल आणि त्यानंतर शांत, पूर्णपणे शांत. पुढे एकही शब्द बोलू नकोस. नव्याचा चेहरा आणखी लाल झाला होता. त्याच्या बेफिकीरसोबत निर्लज्जपणाही शिगेला पोहोचला होता. नव्याच्या मुठी आणखी घट्ट झाल्या. मी तुला माझा नवरा मानत नाही. मी काकाजींकडे तुझ्याबद्दल तक्रार करेन, ती असह्यपणे म्हणाली. ही एकमेव धमकी त्याला देत असायची. कुणालने अचानक गाडी थांबवली. सीट बेल्ट काढला आणि नव्याला घट्ट धरले आणि तिला इतके जवळ ओढले की त्यांचे चेहरे एकमेकांवर आदळले. ठीक आहे, मनोरंजक आहे. आता मी जे काही करणार आहे, जा आणि बाबांना सांग. मला काही फरक पडत नाही. तो तिच्या ओठांवर पूर्ण तीव्रतेने झुकला. नव्याचा श्वास तिच्या घशात अडकला. ती कशी विसरली होती की कुणाल रावत एक नंबर 1 निर्लज्ज आणि स्पष्ट वक्ता मुलगा होता. त्याने त्याच्या मनाप्रमाणे केले आणि मग हटून सीट बेल्ट बांधत गाडी सुरू केली. तो गाडी चालवताना आनंदाने काहीतरी गुणगुणत होता आणि नव्या भावनिक झाली. तू खूप वाईट आहेस. मी तुझ्याबद्दल काकांकडे. तिचे शब्द तिच्या तोंडातच अडकले. कुणालने ब्रेक लावला. हो सांग, तू कोणती तक्रार करणार आहेस? त्याने तिच्याकडे उत्सुकतेने पाहिले. पुन्हा त्याचा सीट बेल्ट काढला आणि नंतर तिच्या ओठांजवळ जवळ झुकला. त्याच्या डोळ्यातील भावना पाहून नव्याचे हृदय तिच्या घशात आले. तू तक्रार करशील की तुमच्या मुलाने घरी जाण्याची वाटही पाहिली नाही आणि गाडीतच माझे? हो, तो खोडकरपणे म्हणाला आणि परत तिच्या ओठांवर झुकला. नव्याला श्वास रोखला गेला. जणू तिचा सर्व प्रतिकार संपला होता. आता तो तिच्या चेहऱ्यावर वेडेपणाने प्रेम करत होता. नव्या पूर्णपणे लाल झाली होती. प्लीज कुणाल, चल घरी जाऊया. मला त्रास देऊ नकोस. ती असह्यपणे मागे सरकली. कुणाललाही तिच्यापासून दूर जावे लागले. आता मला सांग, तुला थेट खोलीत जायचे आहे की पप्पांकडे तक्रार करायची आहे? तो चिडवत म्हणाला. नव्या त्याच्याकडे पाहू लागली. ती खरोखरच या निर्लज्ज माणसासाठी योग्य नव्हती. खोलीतही हे करू शकला असता, जो आता तिचा नवराही झाला होता. जेव्हा ती खोलीत गेली तेव्हा ती लगेच कपडे बदलण्यासाठी वॉशरूममध्ये गेली. तिने तिचा सर्व मेकअप काढून टाकला
आणि साधे कपडे घालून बाहेर आली. तिचा साधेपणा पाहून कुणालचे मन नियंत्रणाबाहेर गेले. या 5 वर्षात त्यांचा अभिमान आणि सन्मान नष्ट करणाऱ्या मुलीचा तो द्वेष कसा करू शकतो? तू इतक्या लवकर चेंज केलेस? मला तुझी वाईट नजर काढायची होती. तो तिच्याकडे जात म्हणाला, कुरूप लोकांची वाईट नजर काढली जात नाही. तू तुझी नजर काढ. त्याच्याकडे दुर्लक्ष करून ती सोफ्यावर बसली. तोही तिच्या समोरच्या टेबलावर बसला. तू अजूनही माझ्यावर रागावली आहेस का? मला माफ करणार नाहीस का? कुणाल प्रेमाने म्हणाला, मला तुझ्यावर राग नाहीये. मी फक्त माझा मार्ग बदलला होता. पण तू सूड घ्यायला आला आहेस. आता तू माझ्याकडे पर्यायच उरू दिला नाहीस. तू मला कसे स्वीकारलेस? हो, आज तू मला आरशात माझा चेहरा दाखवणार नाहीस का? नव्या तिच्या आतला सगळा राग बाहेर काढत होती. मी तुला काय दाखवू? आरशात माझा चेहरा पाहून खूप दिवस झाले आहेत. मला स्वतःचा तिरस्कार आहे. माझा अहंकार आणि अभिमान मला स्वतःला पाहण्यास सक्षम ठेवत नाहीये नव्या. कुणालचा आवाज मंद आणि जड होता. आज मी तुला काहीतरी सांगू इच्छितो. मी ती कबुली जी मी गेल्या 5 वर्षांपासून स्वतःशी असे असंख्य वेळा केली आहे. तुला माहीत आहे, मला सुरुवातीपासूनच तुझा हेवा वाटत होता. तू इतकी अभ्यासू मुलगी होतीस. बाबांकडून मला फटकारले जात होते. हे सर्व तुझ्यामुळे. मला तुझा इतका हेवा वाटत होता की मी तुला टोमणे मारण्याची एकही संधी सोडली नाही. तू माझ्या नजरेत परिपूर्ण होतीस. आणि मला तुझ्यापेक्षा कमी दर्जाचे वाटायचे. म्हणून मी तुझ्या रंगाला लक्ष करायचो आणि तुला कमी दर्जाचे वाटण्याचा प्रयत्न करायचो. नव्या, तुला माहीत आहे का, आपल्याला कुणाचा हेवा वाटतो? ज्याला आपण स्वतःपेक्षा चांगले मानतो. तुझ्यामुळे माझी ओळख तुटली. जरी ती तुझी चूक नव्हती. तू खूप परिपूर्ण होतीस. त्यावर माझ्या मित्राने मला तुझ्या प्रेमात असल्याचे नाटक करण्याचा सल्ला दिला. आणि जेव्हा मी ते खरोखर केले, मी तुला तोडले. तू माझ्या नजरेतून गायब झालीस. तेव्हा मला कळले की तो विनोद नव्हताच. मी खरोखर तुझ्यावर प्रेम करायला लागलो होतो. पण माझ्या आणाची मूर्ती राखण्यासाठी मी तुला तोडले. आणि आज माझ्याकडे पहा. तुला मी एक पराभूत व्यक्ती म्हणून दिसेल. पण मी माझ्या प्रेमात हरू शकलो नाही. मी तुला दुसऱ्याचे होऊ देऊ शकत नव्हतो. म्हणून तुला मिळवण्यासाठी मला हे सर्व करावे लागले. जर तुझे हृदय तुला सांगत असेल की तू मला संधी द्यावीस, तर कृपया माझ्या प्रिये मला एक संधी दे. नाहीतर मी आयुष्यभर स्वतःला तोंड देऊ शकणार नाही. 5 वर्षाच्या दुःखानंतर मी आज तुला हे सत्य सांगत आहे. तुला हवे असेल तर तू हे दुःख संपवू शकतेस. तुला हवे असेल तर ते तू वाढवू शकतेस. मी तुला सर्व काही अधिकार देतो. तो तिचा हात हातात धरून बसला होता. पहिल्यांदाच तिने कुणालला तिच्यासमोर अश्रू ढाळताना पाहिले होते. जणू तिचे हृदयही वितळू लागले होते. तिला माहीत होते की त्याच्या डोळ्यात सत्य आहे. तिने तिचा हात आपल्या हातातून काढून आपल्या मांडीवर ठेवला होता. कुणालच्या हृदयात धडकी भरली होती. पण नव्याच्या शब्दांनी त्याला धीर दिला. मी तुला माफ करते. तेही मनापासून. कारण तू आज पहिल्यांदाच सत्य सांगितलेस आणि मला ते आवडले. ती हसून डोळ्यात पाणी आणत होती. कुणाल भावनेने भरलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत होता. मी तुझी माफी मागत नाहीये नव्या. मला फक्त एक गोष्ट करायची आहे. असं म्हणत तो टेबलावरून उठला आणि तिच्यासमोर गुडघे टेकून मान खाली घालून बसला. ती स्तब्ध झाली. तू म्हणाली होतीस की एके दिवशी तू मला तुझ्यासमोर वाकायला लावशील. आणि आज मला तुझ्यासमोर वाकण्याची लाज वाटत नाही. मी आयुष्यभर तुझ्यासमोर असेच बसून राहू शकतो. ती हसून उठली. ठीक आहे, आज रात्री तू इथे बस आणि मी बेडवर झोपेन. मी येते. तिने खोडकरपणे जांभई दिली. कुणालने ओठ दाबून तिच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यातील हट्टीपणाकडे दुर्लक्ष करून ती बेडवर गेली आणि ब्लँकेट वर केला. तिने लाईट बंद केली. अरे मॅडम मस्करीच्या मूडमध्ये आहेत. थोड्या वेळाने तो उठला आणि हळूहळू तिच्यासोबत ब्लँकेटमध्ये शिरला. मी तुझ्यासमोर तेव्हाच गुडघे टेकेन जेव्हा तू माझ्यासमोर बसली असतील, मिसेस कुणाल. जर तुम्ही झोपला असाल तर हा नियम लागू होणार नाही. तो तिच्या कानात कुजबुजला. नव्या लाजली. तू खूप उद्धट आणि निर्लज्ज आहेस. मी काकांकडे तुझी तक्रार. आणि मग दोघेही हसू लागले. ठीक आहे, आज रात्री आपल्यात जे काही झाले आहे ते बाबांना सांगू नकोस. नाहीतर ते तुला आणि मला बाहेर काढतील. आता हृदयात एक शांती होती की आता तिच्या आयुष्यात फक्त आनंदाचे रंग होते. कारण तिचा जोडीदार तिच्यावर प्रेम करत नव्हता, तर तिच्यावर इश्क करत होता. आणि या वस्तुस्थितीची साक्ष देण्याची इतर कोणालाही गरज नव्हती. नव्याचे स्वतःचे हृदय पुरेसे होते.